आणि तुला कोणी मारायला मारायचं असेल अन्य कोणाला मार. यांना तू मारतोय, वेदना त्यांना होत आहे, सेवा मला करायची. अधिक सेवा केली तर इथंच राहणार. याची दादागिरी किती वेळा उतरते असा. दादागिरीचा प्रश्न काय करू? तुम्ही मागे येऊ नका. तुटून अंगावर दादा कोण मी? एखादी बदलाम दादा मार खाणार आहे. त्यांना माझ्या प्रतिष्ठेला शांत व्हा म्हणतोय. प्रतिष्ठेचा प्रश्न भरवतो. तुमच्या स्वभावाचा फायदा घेतलाय. जास्तीत जास्त तुम्ही कसे बोलाल त्याचा फायदा. अरे कसली प्रतिष्ठा तुझी. ज्याला तुला मार मारिल त्याच्या समोर तू प्रतिष्ठेची वार्ता करतोय. तुझी घडी वळली कुठीला तू तुझा तुझ्या उदरी आणि लात मारिली म्हणून माझं पद याच्या उदरी राहावं. ती तुझी इच्छा मी यावेळी पूर्ण केली. पण किती याला मी मारण्याचा प्रयत्न केला तो या मारणारा नव्हे. कारण संजीवनी मंत्रासारखा मंत्र याच्या अवतीभोवती फिरतोय आणि तिने करूनच ब्रह्मदेवाच्या वरदानानं हा वर्दी असल्या कारणामुळं हा चिरंजीव आहे आणि चिरंजीव असल्या कारणामुळे त्याला मृत्यू नाही. हे गोपाल कृष्णा, ब्रह्मदेवाच्या वरदानामुळं आज मी चिरंजीवी आहे. पण देवा माझी एक इच्छा आहे रे. अशी कोणती? माझ्या मातेची इच्छा होती की आपला पुत्र हा स्वर्गात राहावा, स्वर्गाचा अधिराज्य त्यानं करावं. देवा सांग माझ्या इच्छेचं काय होणार आहे? एकच, अष्टदिक्पाल, अष्टदिशा, अष्टवसू, सप्त नद्या, सप्त सुवासिक फुलं जिथं फुलतील तुझा दरवळ तिथं राहील. स्वर्ग नदीच्या तटी 32 पाऱ्याच्या शिवासनी देव ऋषीवर तिथे दाठी अशा अमरेशाच्या सान्निध्यात तू राहशील. म्हणून अमरेश, या गोपाल कृष्णाची तुला आज्ञा आहे. माझं पद याच्या उर ठेवलं म्हणून पद पद्मनाभ अशी याची संज्ञा होईल आणि हा पद्मनाभ अवकाशात निरंतर तुझ्या सेवेत राहील, तुझ्यात सेवेत राहील, तुझ्यात सेवेत राहील. जय गोपाल. शिवाय हे वज्रनाभ,
माझं सौख्यत्वाचं नातं जुळलेलं आहे, अगदी जवळीक जुळलेली आहे. तुझी कन्या माझा पुत्र प्रद्युम्न याच्याशी प्रेम करून विवाह बंधावर अडकलेला आहे. तेव्हा तुझं राज्य जे मेरू पर्वतावर ब्रह्मदेवानं चाणाच्या बुद्धीनं कुबेराच्या साह्यानं सुवर्णाची वज्रनगरी निर्माण केली, त्या वज्रनगरीचा नृपती भूपती आजपासून माझा पुत्र प्रद्युम्न होईल, प्रद्युम्न होईल, प्रद्युम्न होईल. आज ते सर्व काही दृश्य दाखवलं, याच्या नावाला सरतं आगळं नाव पडलं आणि अर्थात तेव्हा आणखी काय होईल? देव म्हटल्यानंतर तो अदृश्य होणार आहे, पण जाता त्याच्या उदरावर पाय ठेवण्यात जाणार आहे. आजपर्यंत माझ्या जीवनात हवं तर ते देवा तुझं दर्शन, तुझंही मुखकमल हे पाहण्यासाठी उत्सुक होतो. ती उत्सुकता आज पूर्ण झाली म्हणायला हरकत तुला नाही. आनंद झाला हे ना? देवा, हे पद्मनाभा नारायणा भगवंता या संपूर्ण जगात सर्वांना